फाईल रीड अँड राईट इन अ C++. आपण आपण असा एक प्रोग्राम करणार आहे की त्यामध्ये आपण 2 ऑपरेशन एका वेळी परफॉर्म करणार आहे. ते म्हणजे आपण एक फाईल, जो डेटा आपण फाईलमध्ये राईट केला आहे तो डेटा आपण रीड करायचा. तर आपण सर्वात पहिल्यांदा आपण हेडर फाईल्स घेऊ. हेडर फाईल कोणत्या, तर #include iostream.h, #include conio.h आणि #include fstream.h. fstream.h ही कोणतीही फाईलचा आपण प्रोग्राम करणार आहे, तर त्यात आपण ही हेडर फाईल आपल्याला मेन्शन करणे आवश्यक आहे. तिथं आपण इंट मेन घेतला आहे. जर कोणताही प्रोग्राम आपण जर करत आहे तर त्याचे एक्झिक्युशन हे इंट मेनपासून चालू होते. ओपन कर्ली ब्रेसेस CLR SCR. तर आपण एखादा प्रोग्राम याच्या आधी आपण रन केला आहे त्याचे आउटपुट, आणि आता आपण जो सध्याचा प्रोग्राम आहे तो आपण रन करणार आहे. तर आपल्याला ते आउटपुट न दिसण्याऐवजी हे आपल्याला आउटपुट दिसायचे आहे. तर आपल्याला पहिले आउटपुट आपल्याला क्लिअर करावं लागेल, म्हणून क्लिअर स्क्रीन. आता इथं आपण पहिल्यांदा राईट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. तर आपण इथं काय घेतलं, ऑफस्ट्रीम, आणि इथं OBJ आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता आपल्याला फाईल ओपन करायची, मग आपण काय घेतलं, obj.open. आता आपण इथे एक demo2 नावाची आपण फाईल क्रिएट केली आहे. मग demo2.txt TXT नावाची आपण एक फाईल क्रिएट केली. तर आता ह्याचा मोड कसा आहे, तर iOS out सेमिकोलन. आता इथं OBJ. आता आपण एक मेसेज देणार आहे, BCS फर्स्ट इयर इज अ व्हेरी 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 टॅलेंटेड. आणि आता इथं आपण एक कंडिशन घेतली, इफ नावाची कंडिशन. आता इथं नॉट OBJ. जर आपला फाईल सक्सेसफुली क्रिएट जर नाही झाले तर आपल्याला एरर हा मेसेज डिस्प्ले कर, आणि जर समजा आपली झाली तर आपल्याला फाईल इज अ सक्सेसफुल हा मेसेज प्रिंट कर. आता इथं आपण क्लोज केलं. इथं आपण obj.close म्हणजे आपण पहिला मोड आपण क्लोज केला, राईट मोड आपण क्लोज केला. आता इथं आपण fstream.obj घेतलं आहे. fstream म्हणजे आता आपण इथं ऑपरेशन रीड करणार आहेत. आपण fstream.obj1 आपण इथं OBJ घेतलेला आहे, इथं obj1. जर आपण सेम घेतलं तर आपल्याला सिंटॅक्स एरर येणार आहे. आता इथं आपण obj1. आता आपण इथं फाईल ओपन केली. आता जी वर फाईल आपण ओपन केली आहे त्या फाईलमधला आपल्याला डेटा रीड करायचा आहे. त्यामुळे आपण वरची फाईल आपण खाली कॉपी केली. आता इथं आपण काय घेतलं, demo2.txt. आता आपल्याला रीड करायचं आहे म्हणून iOS in हा आपण मोड वापरलेला आहे. आता char ch म्हणजे जो आपण डेटा राईट केला आहे तो कॅरेक्टरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला char ch वापरावे लागणार. मग char ch. आणि इथं आता आपण वाईल घेतलेला आहे. आता इथं आपण वाईल घेतलेला नॉट obj1.end आपण एंड ऑफ. इथं ओपन कर्ली ब्रेसेस obj.get. तर गेट कशासाठी वापरतात, जर आपण सिंगल लाईनमध्ये आपण जर डेटा स्टोअर केलेला आहे तर तो आपल्याला डिस्प्ले करायचा असेल. जर मल्टिपल लाईन असतील तर आपण गेट लाईन या फंक्शनचा आपण यूज करतो. तर आता आपण इथं cout आणि ch म्हणजे आपण इथं ब्रॅकेटमध्ये कॅरेक्टरसाठी. आता इथं आपण सेमिकॉलन घेतला. cout आणि ch व्हॅल्यू आपण इथं डिस्प्ले करायचे आहे. आता इथं क्लोज obj1.close म्हणजे आता आपण obj1.close केलं. गेट ch रिटर्न 0 आणि क्लोज. तर आता आपल्याला आपण जर हा प्रोग्राम रन केला तर आपल्याला काय येईल, फाईल इज अ सक्सेसफुल म्हणजे आपण जी राईट केलेली आहे तो आपला डेटा फाईलमध्ये स्टोअर झाला, आणि आपण तोच डेटा रीड केला तर डेटा काय आला, BCS फर्स्ट इयर इज व्हेरी 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 टॅलेंटेड.
तर अशा प्रकारे आपण फाईल रीड अँड राईट ऑपरेशनचा प्रोग्राम पाहिलेला आहे. तर आपण नेक्स्ट ह्याला कॉपी वन फाईल टू अनअदर फाईल कसे करायचे ते पाहणार आहोत. तर आजच्या पुरतं एवढं. इथं आपण रीड आणि राईट ऑपरेशन दोन्ही परफॉर्म केलेलं आहे. तर तसेच आता आपण एका फाईलमधील डेटा आपण दुसऱ्या फाईलमध्ये कसा कॉपी करायचा हे दुसऱ्या नेक्स्ट प्रोग्राममध्ये आपण पाहणार आहोत.